लक्षात आलंच असेल की आज आपण काय बनवणार आहोत। नमस्कार, मी प्रतीक्षा, तडका ऑन बीट बाय प्रतीक्षामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत घरगुती पद्धतीने चमचमीत अशी पावभाजी। चला तर मग जास्त वेळ वाया न घालवता सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिले पावभाजी बनवण्यासाठी आपल्याला काय काय लागणार ते आपण बघून घेऊया। इथे मी घेतले 5 ते 6 टोमॅटो, लसूण आणि आलं मी घेतलेले, ज्याची आपण नंतर पेस्ट करणार आहोत। कॉलीफ्लॉवर किंवा फुलगोबी असेही म्हणतात, शिमला मिरची, 4 शिमला मिरची मी इथे घेतलेल्या आहेत, एक बीटरूट, हिरवे वाटाणे, बटाटे, कोथिंबीर आणि बटर। तर हे सगळं साहित्य आपल्याला लागणार आहे। आपण एक एक करून हे शिजवून घेऊया। आता एका कुकरमध्ये आपण इथे बटाटे उकडून घेणार आहोत, तसेच दुसऱ्या कुकरमध्ये मी शिमला मिर्च, बीट आणि वाटाणे हे शिजवून घेणार आहे। बीटमुळे चवही चांगली होते पावभाजीची, पावभाजीला कलरही छान येतो आणि एक हेल्दी व्हर्जन पण पावभाजीला मिळते। आपले बटाटे उकडले जाताना इतरही भाज्या शिजतात, तोपर्यंत आपण टोमॅटो प्युरी बनवू। इथे मी टोमॅटोचे बिया काढून घेतलेले आहे आणि तो बारीक कापून आता त्याला मिक्सरमध्ये फिरवून आपण छानशी एक प्युरी बनवून घेऊया। आपली प्युरी इथे रेडी आहे टोमॅटोची। तसंच वाटाणे, शिमला मिरची आणि बीटही छानसं शिजलेलं आहे। आता आपण राहिलेला फक्त जो कॉलीफ्लॉवर होता, जो फ्लावर आहे, तो आपण फक्त इथे शिजवून घेऊया। फ्लावर शिजून रेडी आहे। आपण हे सगळं आता एकत्र असं मॅश करून सगळं छानसं बारीक होईल आणि आपण एकजीव करून घेऊया। अशा पद्धतीने छानसं आपण आता हे एकजीव करून घेतलेलं आहे। आपले बटाटे सुद्धा तर इथे उकडून रेडी आहेत। आपण त्यांची साल काढून त्यांना किसून घेणार आहोत। तुम्ही इथे बटाटे कुस्करून घेतले तरी चालतील, फक्त किसून घेताना ते थोडेसे जास्त व्यवस्थित बारीक होतात आणि भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स होतात। तर अशी आपली सगळी पूर्वतयारी आता झालेली आहे। आता आपण पावभाजी बनवायला सुरुवात करूया। तर इथे एका कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल मी घेतलेले आहे। त्यात आपण टाकणार आहोत बटर आणि हे थोडंसं गरम झाल्यानंतर आपण इतर जिन्नस टाकायला सुरुवात करूया। आपलं तेल आणि बटर छानसं गरम झालेलं आहे। यात आपण कांदा परतून घेणार आहोत। 3 मोठे कांदे इथे मी घेतलेले आहेत। हे छानसे आता मध्यम आचेवरती आणि थोडेसे गुलाबी होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत। आपला कांदा या ठिकाणी छानसा गुलाबी रंगावर परतला गेलेला आहे। त्यात आपण टाकणार आहोत थोडेसे जिरे, छानसे परतून घेऊया। आलं लसूण पेस्ट, आणि थोडीशी हिरवी मिरची बारीक केलेली। हिरवी मिरची ऑप्शनल आहे, तुम्हाला नको असेल नाही टाकली तरी चालेल। हे छानसं आपण परतून घेऊया। त्यात आपण टाकणार आहोत टोमॅटो प्युरी। आता हे सगळं व्यवस्थित छानसं पुन्हा एकदा परतून घ्यायचं। हे छानसं आपल्याला परतू द्यायचंय, जेणेकरून टोमॅटो हा व्यवस्थित शिजला जाईल, कच्चा स्वाद त्याचा याच्यामध्ये राहणार नाही। अशा पद्धतीने हे परतून घेऊया छानसं। टोमॅटो इथे छानसा परतला गेलेला आहे। आता यात आपण मसाले ऍड करूया। तर इथे मी घेतलेला आहे 1 चमच लाल तिखट। तिखटाचा अंदाज हा तुम्ही तुमच्यानुसार घेतला तरी चालेल। जर तुम्ही याच्यामध्ये आधी सांगितल्याप्रमाणे मिरची टाकली असेल तर तिखटाचा अंदाज हा कमी जास्त करू शकता। आपण टाकणार आहोत 2 चमचे पावभाजी मसाला,
ह्या मसाल्यांना छानसं तेल सुटेपर्यंत आपण परतून घेणार आहोत. हे मसाले इथे छानसे आता परतले गेलेले आहेत. त्यात आपण टाकणार आहोत थोडीशी कसुरी मेथी. ही पण ऑप्शनल आहे, हवी असेल तर टाका, नाही टाकली तरी चालेल. आणि आता आपण यात ॲड करणार आहोत आपण जे काही पूर्वतयारी केली होती, बटाटे उकडून सगळं भाज्या शिजवून, ते आपण यात मिक्स करणार आहोत. यामध्ये जे बीट वापरले तेही एक ऑप्शनलच आहे, तुम्हाला हवे असल्यास तुम्ही टाका. बट बीट असल्यामुळे तुम्ही बघू शकता की सुंदर कलर याला आलेला आहे. हे आपण छानसं आता मसाल्यांसोबत एकजीव करून घेऊया. आपण हे मसाल्यांसोबत मिक्स करतोय तेव्हाच आपण टाकणार आहोत चवीपुरतं मीठ, थोडीशी कोथिंबीर, आणि पुन्हा एकदा ह्या सगळ्यांना एक मिक्स देऊया. भाजी आणि मसाले हे मिक्स झालेले आहेत. आपण आता यात थोडं पाणी टाकणार आहोत. इथे मी हे गरम पाणी घेतलेलं आहे, तुम्हीही गरम पाणीच घ्या, जेणेकरून त्याची थंड पाणी वापरल्याने त्याची चव बदलणार नाही. पावभाजी ही खूप जास्त पातळ नसते, फक्त ॲड केलेल्या मसाल्यांसोबत ती छानशी एकजीव व्हावी, छानशी शिजली जावी, त्या हिशोबाने तुम्हाला इथे पाणी हे वापरायचं आहे. अशा पद्धतीने पाणी टाकून आपण हे छानसं एकजीव करून घेतलेलं आहे. एक 5 ते 7 मिनिटं आपण याला शिजू देणार आहोत छानशी, आणि मग आपली पावभाजी होईल रेडी. अशी आपली पावभाजी छानशी आता रेडी आहे. गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं बटर टाकूया. गॅस बंद करून आपण थोडंसं एक वाफ देऊन घेऊया, जेणेकरून बटर आणि कोथिंबीरीचा चांगला स्वाद याच्यामध्ये उतरेल. तोपर्यंत आपण पाव रेडी करूया. छानसं खाली बटर, पावाला हे छानसं बटर लावून घेऊया. खूप जास्त बटर असलेला पाव. आपले पावही रेडी आहेत, आपली भाजीही रेडी आहे. आता आपण प्लेट तयार करून घेऊया. अशी यम्मी पावभाजी आपली रेडी आहे. थोडंसं अजून गार्निशिंग, आणि इट्स डन. अशी ही आपली चमचमीत पावभाजी रेडी आहे. नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक आणि कमेंट नक्की करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशा नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत नेहमी पोहोचत राहतील. धन्यवाद.